नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे IMP GKचे काही प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर बघा, प्रश्न पहिला, भारतातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कोणती कंपनी ही पहिली कंपनी ठरली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी LIC आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न दुसरा बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची उष्माधारकता सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पाणी। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, देशातील पहिला सर्व महसूल कार्यालयामध्ये ई-ऑफिस प्रकल्प पूर्ण करणारा जिल्हा ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वायनाड। प्रश्न क्रमांक चौथा बघा, सार्वजनिक वाहतुकीमध्ये रोपवे सेवा देणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वाराणसी। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतातील पहिला हरित हायड्रोजन परिवहन प्रकल्प कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये उभारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लडाख। प्रश्न क्रमांक 6 बघा, PM कुसुम योजनेअंतर्गत शेतीवर आधारित सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राजस्थान। प्रश्न क्रमांक 7 बघा, दरडोई उत्पादनात भारत जगात डॅश डॅश स्थानावर पोहोचला आहे असे दलाली पेढी बर्नस्टाईनच्या अहवालात नमूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 127। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारत सरकारचा जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नर्मदा। प्रश्न क्रमांक 9 बघा, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूद्वारे देशाला समर्पित विद्युतीकरण झालेला सर्वात लांब बोगदा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 10 बघा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनामध्ये देशात प्रथम क्रमांकावरील राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तमिळनाडू। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, काला समुद्र धान्य कार्यक्रम करारातून कोणत्या देशाने माघार घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रशिया। प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची कृषी उत्पन्न समिती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लासलगाव। प्रश्न क्रमांक 13 बघा, मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी कोणती किरणोत्सारी प्रारणे वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आयोडीन हार्मोनिक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पुणे। प्रश्न क्रमांक 15 बघा, कान्हार गाव हे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य ठरले ते कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये कोणत्या देशाचा 8वा देश म्हणून नव्याने समावेश करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अफगाणिस्तान। प्रश्न क्रमांक 17 बघा, पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 17%। प्रश्न क्रमांक 18 बघा, नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा कोणत्या देशाचा पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फ्रान्स। प्रश्न क्रमांक 19 बघा, खालीलपैकी कोणती कंपनी यवतमाळ येथील शकुंतला एक्सप्रेसशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी किलिक निक्सन। प्रश्न क्रमांक 20 बघा, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पॅसिफिक।
प्रश्न क्रमांक 21 बघा, खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारतीय वन सेवा. प्रश्न क्रमांक 22 बघा, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोकसभेचा सभापती. प्रश्न क्रमांक 23 बघा, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पोर्तुगाल. प्रश्न क्रमांक 24 बघा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 25 बघा, नवी दिल्ली येथे आयोजित आशियाई बौद्ध परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जगदीप धनखड. प्रश्न क्रमांक 26 बघा, विशेष उचल अधिकार सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमरावती. प्रश्न क्रमांक 28 बघा, धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण डॅश डॅश नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पांझरा. प्रश्न क्रमांक 29 बघा, गांधी अ लाईफ इन 3 कंपेन्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? गांधी अ लाईफ इन 3 कंपेन्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी एम जे अकबर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात भारतातील पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मालेगाव. प्रश्न क्रमांक 31 बघा, भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 32 बघा, पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तेथे खालीलपैकी कोणते शिखर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी निलगिरी. प्रश्न क्रमांक 33, घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कॅबिनेट मिशन. प्रश्न क्रमांक 34 बघा, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बँक ऑफ कोलकाता आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, भीमा व सिन्हा यांचा संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान डॅश डॅश आहे किंवा कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कुंडल. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर पुन्हा मी रिक्वेस्ट करतोय, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्न संबंधीचे निष्कर्ष काढले जातात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. काय बघा सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 बघा, युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 38 बघा, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बांगलादेश. प्रश्न क्रमांक 39, गोदावरीचे खोरे हे गंगा खोऱ्याच्या खालोखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे होय. या खोऱ्याने देशाच्या एकूण क्षेत्राच्या डॅश डॅश टक्के भाग व्यापला आहे किंवा किती टक्के भाग या ठिकाणी व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 10%. प्रश्न क्रमांक 40 बघा, डॅश डॅश या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोबी. प्रश्न क्रमांक 41 बघा, भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी झारखंड.
प्रश्न क्रमांक 42, कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भरतपूर. प्रश्न क्रमांक 43 बघा, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जाताना कोणता घाट उतरावा लागतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंबेनळी. प्रश्न क्रमांक 44 बघा, खालीलपैकी कोणास शासनाने ग्राम स्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 46 बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये 2400 वर्ष जुन्या बौद्ध कालखंडामधील कान्हेरी गुहा आहेत? तर ह्या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 बघा, यकृताचा सिरोसिस कोणत्या मूलद्रव्याच्या अभावामुळे होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मॅग्नेशियम. पुढचा प्रश्न क्रमांक 48 बघा, अलीकडे भारत आफ्रिका संयुक्त क्षेत्र परीक्षण अभ्यास एफिंडेक्स 19 खालीलपैकी कोणत्या शहर आणि राज्यामध्ये सुरू झाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 49, व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय व्हिजन 0 संमेलन आयोजित केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा, महाराष्ट्र राज्यात नीती आयोगाच्या अहवालानुसार गरिबीचे एकूण प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 7.81%. प्रश्न क्रमांक 51 बघा, खालीलपैकी कोणता तारा आपल्या सूर्याच्या सर्वात जवळचा तारा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अल्फा सेंटॉरी. प्रश्न क्रमांक 53 बघा, खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील दुसरे सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघा, आपल्या देशामध्ये कोणत्या रेल्वे स्थानकाला एअरपोर्टसारख्या सुविधा असल्याबद्दल 3री श्रेणी मिळाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सुरत. प्रश्न क्रमांक 54 बघा, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय जलमार्ग महाराष्ट्रातील रेवदंडा खाडी कुंडलिक नदी यंत्रणेदरम्यान स्थित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए NW 85 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55 बघा, सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 26 जून. प्रश्न क्रमांक 56 बघा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो? आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे काही मोजके प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज टाकत असतो. त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर प्रश्न क्रमांक 56चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी निजामाबाद जगदाळपूर. प्रश्न क्रमांक 57 बघा, नियोजन मंडळाची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली? तर बघा, मार्च 1950 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मार्च 1950 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत हा मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोपर्निकस. प्रश्न क्रमांक 58 बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ठाणे. शेवटचा प्रश्न क्रमांक 60, भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नर्मदा व तापी.